राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे, एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। नमो शेतकरी योजनेबद्दल सरकार काय विचार करत आहे? 8वा हप्ता येतोय असं म्हणतात, पण तो खरा किती दिवस येणार? पीएम किसानचा पैसा आला, पण नमो शेतकरीचा हप्ता थांबला कसा? आचारसंहिता आहे म्हणतात, पण मग ऑनलाईन सिस्टीम थांबते कशी? राज्यात 1900 कोटींचा निधी अडकला आहे, पण तो सुटणार कधी? तुमच्या खात्यात पैसे दिसत नाही, पण कारण नक्की काय आहे? 5 डिसेंबर नंतर हप्ता जमा होईल अशी चर्चा आहे, पण नेमकी तारीख कोण सांगणार? KYC आणि आधार लिंकिंग खूप इम्पॉर्टंट आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या अपडेट्स बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, कारण या संदर्भातली एक अतिशय मोठी अपडेट समोर आली आहे। सरकारने 8व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुद्धा केली, त्यामुळे आता तुमच्या खात्यावर तब्बल 2000 रुपयांचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न होता, हप्ता नेमका आमच्या खात्यात कधी येणार? पण आता तो ताण संपलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर गेल्या 10 ते 15 दिवसांपासून तुमच्या खात्यात कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्हीही वाट पाहत असाल, आमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी पडणार? पीक विमा कधी येणार? नुकसान भरपाईचं काय? रब्बी अनुदान कधी येणार? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय स्पेशल आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच जमा करण्यात आला आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याकडे। हा हप्ता नेमका कधी, किती वाजता आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या मनात अक्षरशः चिंता होती, पण आजच्या अपडेटमुळे त्यांना अतिशय मोठा दिलासा भेटला। आता तुम्ही लक्षपूर्वक आणि शांतपणे शेवटपर्यंत पहा। आपण आजची अतिशय मोठी अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात नेमका कोणत्या दिवशी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल याची सविस्तर माहिती आता तुम्हाला इथं भेटणारच आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल अतिशय मोठी बातमी समोर आली आणि ती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे तब्बल 2000 रुपये जमा होणार आहेत। आता हा हप्ता नेमका कोणत्या दिवशी आणि किती वाजता तुमच्या खात्यात पोहोचेल याची माहिती देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे एकही मुद्दा तुम्ही चुकवू नका। आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते। नमो शेतकरी योजनेतून मिळणारा हा 2000 रुपयांचा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आर्थिक आधार आहे। राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही तशी अतिरिक्त मदत देणारी योजना आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत मिळून ही स्कीम शेतकऱ्यांना दरवर्षी आणखी 6000 रुपयांची मदत पुरवते। म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या हातात दरवर्षी 12000 रुपये ठेवतात। सध्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते, कारण राज्य सरकारकडून या आगामी हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली। हा 8वा हप्ता नेमका आमच्या खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न आज जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे। केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता अगदी अलीकडेच म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याकडे लागलं आहे, कारण दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळेस मिळाले तर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये फक्त पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा झाले। अनेकांना वाटत होतं की कदाचित पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दोन्ही एकत्रच जमा होतील, पण तसं काही घडलं नाही। त्यामुळे आता सर्वांची नजर राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी सोडणार याकडे लागली आहे। आता बघा, सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त पीएमचा 21वा हप्ता जमा झाला, पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजूनही आलेला नाही। त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न तयार झाला, 8वा हप्ता कधी आपल्या खात्यात जमा होईल? या सर्व गोंधळाचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यात सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया। महाराष्ट्रात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असल्यामुळे राज्यभर आचारसंहिता लागू झाली आहे।
आणि एकदा आचारसंहिता लागली की सरकारला मोठ्या आर्थिक घोषणा करणं किंवा निधी वितरणासंबंधी निर्णय घेणे बंधनकारकपणे थांबावं लागतं. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहावी म्हणून हा नियम अत्यंत आवश्यक असतो, पण त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होतोय हेही तितकंच खरं. कारण हप्ता येईपर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यावर जमा करायचा असेल तर राज्य सरकारला जवळपास 1900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा लागतो आणि आचारसंहितेमुळे ही मंजुरी तात्पुरती अडकलेली आहे. त्यामुळे सगळ्यांची नजर आता एकाच प्रश्नावर आहे, ही मंजुरी कधी भेटणार आणि पैसे कधी जमा होणार. आता बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होणार आहे. राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना पीएमचा 21वा हप्ता मिळाला. म्हणजे इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यात नमो योजनेचे पैसे सुद्धा जमा होणार हे आपल्याला यावरून स्पष्टपणे समजते. पीएम किसानचा 21वा हप्ता रिलीज करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1900 कोटी रुपये पाठवले आणि हाच आकडा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी सुद्धा लागू होणार आहे. म्हणजेच आणखी सुमारे 1900 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मंजूर करावा लागणार. आता मोठा प्रश्न आहे, हे पैसे नेमके कधी जमा होतील? कारण अजूनपर्यंत राज्य सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण इतकं नक्की की हा हप्ता फार उशीर लावणार नाही, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा निधी वितरित करण्यापूर्वी एक महत्त्वाचं पाऊल असतं, सरकारी निर्णय किंवा आदेश. या आदेशामध्ये किती रक्कम कोणत्या लाभार्थ्यांना आणि कोणत्या पद्धतीने वितरित करायची याची संपूर्ण माहिती स्पष्टपणे दिलेली असते आणि हा आदेश निघाल्यावरच पुढची प्रक्रिया सुरू होते. आता बघा, राज्यपालांकडून मंजुरी मिळताच पुढचा सरकारी आदेश तात्काळ जारी केला जाणार आणि तो आदेश एकदा निघाला की हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. म्हणजेच सर्व कायदेशीर पायऱ्या पूर्ण झाल्या की योजना थांबणार नाही. आता अंदाज असा आहे की 5 डिसेंबर नंतर कधीही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. जरी सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी माहिती अशी मिळते की डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर निधी जमा करण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं पूर्णपणे अनिवार्य करण्यात आलं आहे. ज्यांनी अजून ई-केवायसी केलेली नाही त्यांनी ती लगेच करून घ्यावी. कारण ई-केवायसी नसेल किंवा आधार क्रमांक बँक खात्यासोबत लिंक नसेल तर हप्ता थेट खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे आधार बँक लिंकिंग सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खरंच शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. कारण बघा, केंद्र सरकारकडून मिळणारे 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून भेटणारे 6,000 रुपये मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12,000 रुपये जमा होतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना किमान काही आर्थिक दिलासा तरी मिळतो. ही गोष्ट यावरून आपल्याला नक्कीच समजते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सध्या या योजनेबद्दल सोशल मीडियावर बरीच चुकीची माहिती फिरत आहे. कुठे खोट्या तारखा सांगितल्या जात आहेत तर कुठे अनोळखी लिंक फिरवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवा. उगाच कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करत बसू नका. अशा लिंक फ्रॉड असू शकतात आणि खात्यातील माहिती सुद्धा धोक्यात येऊ शकते. म्हणूनच प्रशासनाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला. कोणतीही लिंक, मेसेज किंवा सोशल मीडिया पोस्टवर विश्वास ठेवू नका. नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता केव्हा येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता 19 नोव्हेंबरला जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांचं लक्ष आता नमो शेतकरीकडे लागलं. मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या 5 तारखेनंतर किंवा जास्तीत जास्त 7 तारखेनंतर या योजनेचा 8वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असा अंदाज बहुतेकांनी व्यक्त केला. त्यामुळे हा अपडेट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो. हप्ता दिसत नसेल तर मात्र त्यामागे 2 कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तुम्ही ई-केवायसी केलेली नसेल आणि दुसरं कारण म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्यासोबत लिंक नसेल. ही दोन्ही कामं जर तुम्ही पूर्ण केली की पैसे तुमच्या खात्यात पोहोचायला बिलकुल वेळ लागणार नाही. पण समजा तुम्ही ई-केवायसी केली आहे, आधार बँक लिंक सुद्धा व्यवस्थितपणे केलेला आहे, तरीही रक्कम जमा झाली नसेल तर अशा वेळी काय करायचं? त्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. आपल्या गावातले कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन तलाट्याची भेट घ्या. ते तुमचं प्रकरण सिस्टीममध्ये तपासून लगेच तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता ही सगळी माहिती शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची, इम्पॉर्टंट आहे. कारण एकीकडे पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाला आहे आणि लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. या सगळ्यात आणखी एक दिलासा देणारी बातमी, सरकारने कर्ज वसुलीवर आता तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांवरचा ताण थोडा कमी होणार आणि ज्या शेतकरी
शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे त्यांच्यासाठी तर आणखीनच चांगली बातमी. राज्यातील कर्जमाफीची प्रक्रिया आता थेट 10 जून 2026 पर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे पुढील 1 ते 1.5 वर्ष शेतकऱ्यांना याबद्दल मोठा आधार भेटला. या सर्व निर्णयांमुळे शेतकऱ्यांना अतिशय दिलासा भेटलेला आहे. त्यांच्यावर असलेला आर्थिक ताण कमी व्हायला 100% मदत होईल आणि त्यांचं जे पुढचं नियोजन आहे ते सुद्धा त्यांना व्यवस्थितपणे करता येईल. ही माहिती तुमच्यासाठी किती उपयोगी ठरली हे आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये तुमचं मत लिहा, कारण तुमचा प्रतिसाद आम्हाला आणखी चांगली माहिती घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो. आणि अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेट्स सगळ्यात आधी जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.